भास्कर जाधव आणि तुम्ही आज अजितदादांच्या जयंतीनिमित्त एकत्र होतात. 8 दिवसापूर्वी तुम्ही गुहागरचा कचरा साफ करू म्हणून म्हणला होतात. MIDCचा पालक आमदार मी आहे असं म्हणलात आणि आज तुमची गळाभेट झाली. तुम्ही म्हणलात मिले सूर मेरा तुम्हारा. काय नेमकं समजायचं? भास्कर जाधव साहेब, आमदार साहेब हे एक ज्येष्ठ आमदार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी एक निराळं स्थान निर्माण केलेलं आहे आणि कोकणासाठी त्यांची खरं म्हणजे आता सत्तेमध्ये गरज आहे. ते ज्या पक्षात आहे त्या उबाटामध्ये त्यांना काही काम दिलं जात नाही. ते नाराज आहेत. त्यांचा ज्या प्रमाणात उपयोग करून घ्यायला पाहिजे उबाटाने, ते उबाटा त्यांना करत नाहीत. साधं विरोधी पक्ष नेतासुद्धा करत नाहीत, त्यासाठी सुद्धा नाव देत नाही. म्हणून भास्कर जाधवांचं आता वय होत आलेलं आहे. त्यांनी योग्य विचार करावा. भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचं स्वागत आहे. कोकणाला भास्करराव तुमची गरज आहे. तुमच्यासारखा नेता आम्हाला हवा आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं, आम्ही दोघांनी एकच झाड लावलं की जे झाड भविष्यामध्ये चिपळूणला आणि कोकणाला भरपूर काही फळं देईल असं झाड आम्ही मगाशी भास्कररावांनी आम्ही लावलं. बरं, जंतर मंतरवरती जे आंदोलन झालं तर ते चिघळलेलं आहे, त्या संपूर्ण वातावरणाकडे भाजपचे आमदार म्हणून तुम्ही कसं? नाही, हा दिल्लीचा विषय आहे बाळा. आपण आता गल्लीत आहोत, त्यामुळे त्यांचे काय या आहेत एकूण आडाखे आहेत याच्याबद्दल आत्ता बोलणं चुकीचं आहे. ते जे काही भारतीय जनता पक्ष केंद्रातले आमचे मंडळी करतात ते सगळ्या गोष्टीचा सांगोपांग विचार करून करतात. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं चुकीचं काम आणि राष्ट्रहिताचंच काम भारतीय जनता पक्षाने माझे नेते करतील. जे काही कॉक्रोच जनता पार्टी, बघा आता देशात विरोधी पक्षाला चेहराच राहिलेला नाही. त्यामुळे बिन चेहऱ्याच्या विरोधी पक्षाला नाईलाजाने झुरळ्याचा चेहरा घ्यावा लागला. हे एवढ्या 100 वर्षाच्या भारतीय राजकारणामध्ये ही एक सगळ्यात वाईट गोष्ट आहे की विरोधी पक्षाला कशाप्रकारे आपण समोर जावं, त्यांच्याकडे नेताच राहिलेलं नाही. राहुल गांधींना त्यांनी नेतृत्व देऊन काँग्रेस तर संपवलंच, पण जे काही अलायन्समधले इतर पार्ट्या होत्या त्या सगळ्यांचं वाटोळं राहुल गांधींचा चेहरा देऊन काँग्रेसने केलं. म्हणून नाईलाजाने आता जे काही विरोधात मंडळी आहेत त्यांना झुरळाचा चेहरा घ्यावा लागला. याच्यापेक्षा मोठी शोकांतिका विरोधी पक्षाची या देशात नाही. माझं अजूनही म्हणणं आहे, त्यांना योग्यता बुद्धी परमेश्वराने द्यावी. आणि आम्हाला विश्वास आहे मोदी साहेब, मोदी सरकार ज्या काही चुकीच्या गोष्टी असतील त्या दुरुस्त केल्याशिवाय राहणार नाहीत. कारण मोदीजींचं कोणीच नाही, म्हणजे ज्यांना आपलं तुपलं असलं काही विचार, ते राष्ट्राचाच विचार करतात. त्यामुळे ते कोणाच्याही प्रेमात नाहीत, ते राष्ट्राच्या प्रेमात आहेत, ते जनतेच्या प्रेमात आहेत. आणि ते जेव्हा निर्णय घेतील ते चांगले कठोर निर्णय घेतील असा आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे. आमचा मोदी साहेबांवरती पूर्ण विश्वास आहे. आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून काय वाटतं, कारण एवढ्या मोठ्या संख्येने तरुणाई धडकली, त्यांच्यावरती लाठीचार्ज झाला, अमानुषपणे मारहाण झाली, काय एकंदर? नाही, म्हणून मी म्हटलं त्यांना ज्या तिथल्या गोष्टीची आता मी अजून माहिती घेतली नाही, मी माहिती घेतो नाही तुम्हाला सांगतो. परंतु जे काही देशविघातक जी मंडळी आहेत ती बघा ह्या आंदोलनाला पाठिंबा कोणाचा आहे? युरोपमधल्या देशांचा, अमेरिकेमधल्या काही मंडळींचा. हे एक षडयंत्र आहे की अशा प्रकारचा देश हा त्या ठिकाणी अस्थिर करावा. म्हणजे देश आता महासत्तेकडे चाललेला आहे. देश आता जगातली मोठी आर्थिक सत्ता होते आहे. हे अनेक लोकांच्या डोळ्यात फुटकं आहे बाळानो, समजून घ्या. आपल्या देशाच्या वाईटावर अनेक मंडळी आहेत. त्यामुळे आता हे सगळे फंडेड आहेत. ही जी मंडळी येतात ती परदेशातल्या पैसे आणतात, तिकडनं येतात, या सगळ्या गोष्टी फंडेड आहे. हा एक केविलवाणा त्यांचा प्रयत्न आहे. आणि ह्या आता संसदेमध्ये तिथे चर्चा होईल, तिथे त्यांनी विरोध करावा, सगळ्या गोष्टी आहेत. संसद चालूच आहे. तुम्ही फंडेड म्हणताय, पण जर एका बाजूला नीटचा जो मेन सूत्रधार आहे तो शोधला जात नाही आणि तुम्ही फंडेडचं मी सांगितलं ना, नीटचं जे काही नीट करायचं आहे ते मोदीजी करतील. आमचा विश्वास आहे बाळा. त्यांना जे काही शिक्षा द्यायची ते 100% देणार. खूप वाईट शिक्षा देतील असा आमचा विश्वास आहे. परंतु ह्याच्यामुळे अख्खा देश अस्थिर करायची काही गरज नाही. आणि तुम्हाला सांगतो, जे काही बदल असतील, जे काही सरकारमधले बदल मंत्र्यांचे, ते मोदी साहेब करणारच आहेत. लाठीचार्ज करल्यामुळे म्हणून मी सांगितलं की आता काही गोष्टीला ना हे दोन्ही बाजूने असतं. टाळी एका हाताने वाजत नाही. कधी लोक काही अतिरेक करतात. या गर्दीमध्ये अनेक न्यूसन्स आहेत.
अनेक देशविघातक माणसं आहेत, अनेक उचकाउचकीचे प्रकार होतात. एवढ्या प्रमाणामध्ये फंड्स कसा येतो, काय करतो, याच्या मागची पण माहिती घ्या. हा देश अस्थिर करायचं कोणाचं आहे? ठीक आहे, नीटचा पेपर फुटला, तो परत नीट करावा, धर्मेंद्र प्रधानांना ठेवावा की ठेवू नये, हे सगळं पंतप्रधान निर्णय घेतील ना. त्याच्यासाठी अख्खा देश अस्थिर करायची काय गरज आहे? ज्या गोष्टी झाल्या ते दुरुस्त करतील, त्या चुकांचं परिशीलन करायलाच पाहिजे. आम्ही या मताचे आहोत, पण त्याच्यासाठी एवढ्या गोष्टी करायची काही गरज नाही बाळानो. आणि मोदी सक्षम आहे, संसद आहे ना, संसदेत तुमचे खासदार आहेत, त्यांनी आतमध्ये करावं ना. हा जर वेळेत सामान्य निर्णय माणसाला. आणि हा जर वेळेत निर्णय घेतला असता तर आंदोलन करण्याची गरज अरे म्हणून मी म्हटलं, आता एवढ्या आपल्यापेक्षा श्रेष्ठ मंडळी आहेत, त्यांना अक्कल आहे आणि मला अक्कल आहे आणि त्यांना कोणाला नाही असं बाळा होत नाही. ते आमचे ज्येष्ठ आहेत, ते जे काही करतात त्याच्यामागे काहीतरी कार्यकारण भाव नक्की असेल असा आमचा विश्वास आहे. धन्यवाद.